नमस्कार। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे। मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षांना पाहवत नाहीये। लाडकी बहीण योजना बंद पाडायला आधी काँग्रेसची लोक कोर्टात गेले। लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असून योजनेमुळे तिजोरीवर आणखी भार पडेल असं म्हणून महाविकास आघाडीवाल्यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे तर याला भीक म्हणाले। 1,500 रुपयात महायुतीवाले देश विकत घ्यायला निघाले असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे। तर लाडकी बहीण ही मतांसाठी आणलेली योजना असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे। पण दुसरीकडे नाना पटोले, वडेट्टीवार आणि संजय राऊत आम्ही सत्तेत आलो तर या योजनेसाठी दुप्पट पैसे देऊ अशा थापा मारत फिरतायत। खोटी आश्वासनं देऊन स्वतःसाठी प्रचार करून घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न हा नेहमीच असतो। एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे योजनेचे गुणगान गात स्वतःचा प्रचार करायचा। म्हणजेच महाविकास आघाडीवाल्यांना नक्की म्हणायचं तरी काय आहे? महिलांचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळत आहे। गावोगावी योजनेच्या नाव नोंदणीसाठी महिलांची गर्दी होत आहे। सरकारचे आभार महिला मानतायत। या सगळ्याचा परिणाम म्हणजे विरोधक बिथरलेत। हे लोक सत्तेत आले तर कर्नाटक आणि हिमाचल सारखी ही योजना पण बंद पाडतील। या दोन्ही ठिकाणी सरकारने योजना आणली आणि 4 महिन्यात बंद पाडली आहे। तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या योजनेची ही अशीच स्थिती होईल आणि तसंही महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या योजनांचा लाभ कोणाला मिळतो हे सगळ्यांनाच माहिती आहे।